काही कार्यकर्ते आक्रमक असतात आणि त्या ठिकाणी झाले असेल तर त्याचंच दिवसभर चालवणे आणि त्याच्यावर पोलीस यंत्रणा आहे ना, करेल ना काही काम त्याच्यावर, आपण त्याच्यावर चर्चा करून असं चित्र रंगवतोय। तुमची काय स्ट्रॅटेजी ठरली आहे का की तुमची काय स्ट्रॅटेजी ठरली आहे का की माध्यमांनी याच्याबद्दल विचारलं की त्या माध्यमांनाच दोषी धरून, कारण त्या दिवशी पण तुमचे प्रवक्ते आले होते ते हेच सांगत होते की माध्यमांचं चुकतंय म्हणून। नाशिकमध्ये झालं, नागपूरमध्ये झालं, छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं, धुळ्यामध्ये झालं, इतर शहरांमध्ये झालं, हे सगळं झाल्यानंतर विचारलं की तुम्ही म्हणताय की माध्यम नेमकंच दाखवतात, जे समोर आहे ते दाखवलं, काय चुकलं आमचं? बरं एक दिवस झालं असतं, एका ठिकाणी झालं असतं नाही, आज अगदी उमेदवारी अर्ज घ्यायची शेवटची वेळ आली तरी कार्यकर्ते तिथे उमेदवारांना घरामध्ये कोंडून घालतायत, कुलप घालतायत आणि तरी तुम्ही म्हणता आम्ही विचारायचं नाही, आम्ही बोलायचं नाही, आम्ही दाखवतो ते अति करून दाखवतोय। अहो आपल्याला कविताजी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याला जेवायला ताट दिल्यानंतर संपूर्ण ताटामधलं एखादं जर कडू कारलं असेल, आपल्याला आवडत नसेल तर आपण ते खात नाही ना, का तेच फक्त खातो आणि सगळं जेवण कडू आहे म्हणतो? असं चालणार नाही ना। आपल्याला हे बघितलं पाहिजे, समाजावर संस्कार करणारं सगळ्यात मोठं माध्यम हे दूरदर्शन टीव्ही माध्यम आहे आणि त्यामधून आपण काय लोकांना संदेश देतो? तुमचे जे राडे घालणारे कार्यकर्ते आहेत ती कडू कारले, राडेबाज नेते ठरवणार, राडेबाज नेते नाही आहेत, आपल्याला शब्द बदलायला पाहिजे, राडेबाज नेते नाही आहेत आणि त्यांच्यावर कोणी निर्णय प्रक्रिया ठेवली नाही। सांगा ना, तुमचे राडे घालणारे कार्यकर्ते हे कडू कार्यकर्ते आहेत का तुमच्यासाठी? त्यांच्यावर बरोबर कारवाई होते। नाही सांगा ना, ती कडू कार्यकर्ते आहेत का तुमच्यासाठी? ते नको आहेत का आता तुम्हाला? 100% हो, 100% करू कारले ते। त्याचं कारण भाजपचा संस्कार हा नाही, अशा प्रकारचं वर्तन करणे हे भाजपचा संस्कारात बसत नाही। किती कार्यकर्त्यांवर कारवाई झाली? पोलीस यंत्रणेचा किती कार्यकर्त्यांवर कारवाई झाली? किती कार्यकर्त्यांवर पक्षामार्फत कारवाई